वेलकम टू साची आई आणि हॅलो सर, आमचं आवरलेलं आहे, पॅकिंग वगैरे करून झालेलं आहे. साची जी आहे ती खेळायला गेले आणि कधी नाही ती एकटी खेळते. दरवेळी कसं मी किंवा सुशांत जातो बरोबर, पण आज एकटी खेळायला गेलेली आहे तिच्या दादांबरोबर. एकटी उड्या मारते छानपैकी. साचीचे दादा तिकडे आहेत. साचीचे दादा साचीची सायकल चालवत आहेत. मी आता ढोकळा करणार आहे. सुशांतचा एक फ्रेंड येणार आहे, दोघे मिळून जाणार आहेत. म्हणून मग आता ढोकळा म्हणजे इन्स्टंटच करणार आहे. प्रेमिक्स आहे ते फक्त करून घेणार आहे. गडबड आहे जायची म्हणून मग जास्त काही जास्त काही घाट घालत बसत नाही आहे. इन्स्टंट ढोकळा करणार आहे. सो हे ते बॅटर तयार करून घेतलं आहे. भांड्याला पण तेल लावून घेतलं आहे. हे बॅटर त्यात टाकणार आणि मग कुकरमध्ये शिजवून घेणार, वाफेवरती शिजवून घेणार. सो इथे ढोकळा शिजायला ठेवला आहे आणि इथे मी सिरप करत आहे, शुगर सिरप. इन्स्टंट ढोकळा फर्स्ट टाईमच केला त्यामुळे कसं होईल काही माहीत नव्हतं, पण एक्सपेक्ट केलेलं त्यापेक्षाही खूप चांगला झालेला. मस्त टेस्टी आणि स्पंजी झालेला. ढोकळा वगैरे खाऊन सुशांत आणि त्याचा मित्र गेला. त्यानंतर मी आणि साची आम्ही दोघींनीही जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर साचीने तिची दुपारची नॅप घेतली. तोपर्यंत 3:30-4:45 मम्मी पप्पाही आले. मग साची उठल्यानंतर मग आम्ही कणकवलीला जायला निघालो. कुठे चाललीस? कुठे चाललीस? कंकुलीला चालली साची. तीच काय करते? पेट्रोल गाडी. साची उठल्यानंतर तिचं खाणं आटोपून आम्ही 4:30-4:45 दरम्यान कणकवलीला यायला निघालो. वाटेत चहा प्यावासा वाटला म्हणून मग चहा पिण्यासाठी थांबलो. तिथे साचीला फणसाचे गरे दिसले. फणसाचे गरे म्हणजे चिप्स, फणसाचे चिप्स दिसले. ते तिला खूप आवडतात, ते तिला हवे झाले म्हणून मग ते घेतले. फक्कडसा चहा प्यायलो आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो. साची मॅडम आल्या आल्या सुरू झालेल्या आहेत. लगेच चालू झाली. ए त्या मामाची आहे त्या.
मामाची आहे. कुठे आलीस तू? गंगोली आली. कोणाकडे आली? पतकडे आली. बाहेर आले. हा, खेळायला बाहेर आलीस. सो आम्ही आलेलो आहोत. एक 10-15 मिनटं झालेत येऊन आणि साची लगेच बाहेरच पळालेली आहे खेळायला. तर फ्रेश वगैरे होतो. ही काय दिसते साची बघ. हा 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 हा. आंबा. त्याची आंबा खाते आमची. सीझनचा पहिला आंबा. कसा आहे ग? कसा आहे? छान छान आहे. आईला साची मस्तपैकी आंबा एन्जॉय करत होती. तिला आंबा प्रचंड आवडतो आणि आता तर काय कोकणात आले म्हटल्यावरती आंबेच आंबे. तर याच नोटवरती आजचा ब्लॉग इथेच थांबत आहे. ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.